क्षणाची बातमी आपण बघतोय। यामध्ये खास करून जर आपण ज्या तरुणांना यंदा संधी देण्यात आली, ज्यांना राज्यमंत्रीपद देण्यात येत आहे त्यांच्याबद्दल तर आपण बोललंच पाहिजे। पण यामध्ये जर आपण पाहिलं तर योगेश कदम यांच्याकडे गृह खातं म्हणजे ग्रामीण जे आहे, त्याचबरोबर रेव्हेन्यू, रूरल डेव्हलपमेंट, पंचायत राज, फूड सिव्हिल सप्लाईज आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अशी खाती जी त्यांच्याकडे। आणि अपेक्षेप्रमाणे उदय सामंत यांना उद्योग खातं त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आले। संजय राठोड यांच्याकडे मृदा व जलसंधारण, दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री, हेच दादाजी भुसे गेल्यावेळी MSRDC मंत्री होते। पाणी पुरवठा खातं जे आहे ते पुन्हा एकदा गुलाबराव पाटील यांना देण्यात आल्याचं आपण बघतो। अखेर खाते वाटप जे ते जाहीर झालेलं आहे आणि ही असणार आहे टीम देवेंद्र, अर्थात अधिवेशनानंतर का होईना हे खातेवाटप जे आहे, म्हणजे अधिवेशनाचं सूप वाजलं आणि अधिवेशन संपल्याच्या संध्याकाळी आज खातेवाटप जे ते जाहीर झाल्याचं आपण बघतो। देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद जे ते आपल्याकडे कायम राखलेलं आहे। नगरविकास मंत्री असणार आहेत एकनाथ शिंदे, जे खरं तर त्यांची विशेष अभिरुची असणार हे खातं आहे। शिवाय अर्थमंत्रीपद जे आहे, अर्थमंत्री खातं जे ते अजित पवार यांच्याकडे असणार आहे। शिवाय पाणी पुरवठा बघा गुलाबराव पाटील यांच्याकडे गेलाय। शालेय शिक्षण मंत्री असणारे दादाजी भुसे, मृदा व जलसंधारण संजय राठोड, उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं, जलसंधारण हे खातं जे आहे ते आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असणार आहे। आणि शिवाय महसूल सारखं महत्त्वाचं खातं हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेलेलं आहे। म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे हे या मंत्रिमंडळातले नंबर 2 क्रमांकाचे मंत्री आहेत। यात हेही बघितलं पाहिजे की इतर ज्या नवीन चेहऱ्यांना संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यांच्याकडे कुठली खाती येत आहेत बघा। आता पुन्हा एकदा बघूया, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल मंत्रीपद, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण खातं जे आहे ते चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आलंय। तर जलसंपदा मंत्री म्हणून म्हणजे यामध्ये बघा काही जबाबदाऱ्या ज्या आहेत, म्हणजे 5 महामंडळ आहेत जलसंपदामध्ये। ही महामंडळ कशा पद्धतीने वाटून दिलीत बघा, म्हणजे गोदावरी आणि कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे जे आहे ते राधाकृष्ण विखे पाटलांकडे असेल। तर शिवाय आपण जर बघितलं तर यामध्ये जलसंधारण खात्यातली इतरही जी काही महामंडळ आहेत, म्हणजे त्याच्या अंतर्गत असणारी महामंडळे किंवा त्याची जबाबदारी जी आहे ती त्या पद्धतीने वाटून देण्यात आल्याचं आपण पाहतोय। त्यामध्ये जर आपण बघितलं दत्तात्रय भरणे यांच्याकडे कुठलं खातं गेलं बघा, तर त्यांच्याकडे स्पोर्ट्स अँड यूथ वेलफेअर, मायनॉरिटीज डेव्हलपमेंट आणि औकाफ हे खातं जे ते अर्थातच दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आल्याचं आपल्याला कळतंय। शिवाय आदिती तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा महिला व बालकल्याण हे खातं आल्याचं आपण पाहतोय। तर शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडं PWD हे खातं जे आहे ते शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे गेल्याचं कळतंय। गेल्या वेळी हेच खातं जर आपण पाहिलं रवींद्र चव्हाण यांच्याकडे होतं। आणि कृषी खातं जे ते यंदा गेलेलं आहे माणिकराव कोकाटे यांच्याकडे। बघा, कॅबिनेट मंत्रीपद जे आहे ते लक्षात घेत असताना गेल्या वेळी कृषी खातं हे धनंजय मुंडे यांच्याकडे होतं, पण यंदा मात्र ते खातं जे गेलेलं आहे ते उत्तर महाराष्ट्रातले सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे गेलेलं आहे। शिवाय गणेश नाईक यांच्याकडे आपण जर पाहिलं तर फॉरेस्ट म्हणजे अर्थात वन खातं जे आहे ते गणेश नाईक यांच्याकडे गेल्याचं कळतंय। एक दांडगा अनुभव असणारा चेहरा म्हणून खरं तर महायुतीतल्या या नेत्याला ओळखलं जातं। शिवाय चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपण बघतोय उच्च व तंत्र शिक्षण खातं, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा मंत्री, गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा, दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री, संजय राठोड यांच्याकडे मृदा व जलसंधारण आणि उद्योग खातं जे ते उदय सामंत यांनी आपल्याकडे कायम राखलेलं आहे। यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर सगळ्यात चर्चेची बाब अशी आहे, लक्षवेधी खातं जे होतं, महसूल खातं जे खरं कायम चर्चेत असतं ते खातं चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेलेलं आहे। म्हणजे या मंत्रिमंडळातले ते नंबर 2चे मंत्री ठरलेले आहेत। हसन मुश्रीफ यांना काय मिळालं आहे बघा, मेडिकल एज्युकेशन म्हणजे वैद्यकीय शिक्षण हे खातं पुन्हा एकदा त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, गिरीश महाजन यांच्याकडे जलसंधारण ज्यामध्ये विदर्भ, तापी, कोकण महामंडळ जे आहे, आणि शिवाय मदत व पुनर्वसन हे जे आहे हे खातं देखील त्यांच्याकडे गेल्याचं कळतं आहे। गणेश नाईक यांच्याकडे वन खातं असणार आहे, गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा, दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण, शिवाय संजय राठोड यांच्याकडे मृदा व जलसंधारण। फडणवीसांनी गृह मंत्रालय मात्र आपल्याकडे कायम ठेवलेलं आहे।
आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. उद्योग खातं देखील उदय सामंत यांनी आपल्याकडे कायम राखल्याचं आपण पाहतोय. जयकुमार रावल यांच्याकडे असणार आहे राजशिष्टाचार आणि पणन हे खातं. पंकजा मुंडे यांच्याकडे मात्र आपण पाहतोय पर्यावरण हे खातं पंकजा मुंडे यांच्याकडे जात आहे. महायुती सरकारने खातेवाटप जाहीर केल्याचं आपण बघतोय. अनेक महत्त्वाची वजनदार खाती ही महायुतीत भाजपने आपल्याकडे राखली, पण अर्थ खातं मिळवण्याच्या बाबतीत अजितदादा यशस्वी ठरलेले आहेत. शिंदेंकडे नगरविकास खातं असणार, अपेक्षेप्रमाणे ते त्यांच्याकडे गेलेलं आहे. महायुती सरकारचं हे खातेवाटप जाहीर होत असताना म्हणजे जाहीर झालेलं असताना आपण पाहतोय गृह खातं जे ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे राखलं आहे. शिंदेंना नगरविकास खातं देण्यात आलेलं आहे. आणि शिवाय आपण जर पाहिलं या सगळ्याच्यामध्ये तर आणखीन बघा आणखीन चेहरे. गणेश नाईक हे आपण जर पाहिलं, गणेश नाईक हे वनमंत्री असणार आहेत. गणेश नाईक हे वनमंत्री असणार आहेत. यामध्ये जयकुमार रावल हे राजशिष्टाचार मंत्री, शिवाय पणन खातं जे ते देखील त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठा धनंजय मुंडे. गेल्या वेळी हे खातं जे होतं ते छगन भुजबळांकडे होतं, यंदा ते धनंजय मुंडेंकडे आलेलं आहे. आणि कृषी खातं आपण जे बघतोय बघा माणिकराव कोकटे यांना देण्यात आलेलं आहे. माणिकराव कोकटे यांच्याकडे यंदा हे खातं आलेलं आहे. कृषी खातं गेल्या वेळी धनंजय मुंडेंकडे होतं. युवा व क्रीडा दत्तात्रय भरणे, महिला व बालकल्याण हे पुन्हा एकदा आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही बदल आपण बघतोय